माझा विश्वास संताची पाये हा माझा विश्वास संताची पाये हा माझा विश्वास संताची पाये हा माझा विश्वास संताची माझा विश्वास संताची पाये हा माझा विश्वास संताची पाये हा माझा विश्वास संताची पाये हा माझा विश्वास सर्व भावे दास झालो त्यांचा सर्व भावे दास झालो त्यांचा तेथे माझे हित करीती सकळ तेथे माझे हित करते सकळ सर्व भावे दास झालो त्यांचा सर्व भावे दास झालो त्यांचा त्याची माझी करीती त्याची माझी करीती जेने हा गोपाळ कृपा करे जेने हा गोपाळ जेने जेने हा गोपाळ कृपा करे जेने हा गोपाळ जेने जेने हा गोपाळ कृपा करे जेने हा गोपाळ कृपा करे तेथे माझे हित करीती सकळ जेने हा गोपाळ करीती सकळ जेने हा गोपाळ कृपा करे हा जेने हा गोपाळ कृपा करे त्याची माझी करीती सकळ त्याची माझी करीती संताची पायी हा माझा विश्वास संताची पायी हा माझा विश्वास सर्व भाविनाथ झालो संता जोडे सर्व सुख हेची माझे हित करते सकळ जेने हा गोपाळ कृपा करी तुका म्हणे शेष सेविनावडी तुका म्हणे शेष सेविनावडी
वचन न मोडी बोलिले ते हेची माझे हित करीती सकळ जेने हा गोपाळ कृपा करी पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन जरे चरण संताचिया करे चरण संताचिया करे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका अखंड हरिनाम सप्ताह अतील असली 7व्या दिवसाची सेवा परमपूज्य हळप्पा स्वामी यांच्या पुण्यतिथी निमित्त असलेला अखंड हरिनाम सप्ताह अदगुलालाचे कीर्तन आहे महाराज या दिवशी समाधी सोहळा ह्या दिवशी झाला तो दिवस आजचा आहे आपलं पूर्वज म्हणून वंशज म्हणून आपली या ठिकाणी सेवा जशा प्रकारे जमेल तशा प्रकारे सांगण्याचा प्रयत्न करू आपण सर्व जन्माला आलो मानव देहाला आलो आपला विश्वास कुठे ना कुठे असतो कोणाचा कशावर कुठेही विश्वास आपण करतो म्हणून त्या ठिकाणी फसतो पण संत महात्मे विश्वास कुणावर करत नाहीत महाराज संतावरच करतात कारण संताचा विश्वास हा पक्का असतो महाराज देवाचा सुद्धा विश्वास नाही बरं काय देव सुद्धा एक बोलतं एक करतं देव सुद्धा पण संत महात्मे करीत नाहीत आणि आपल्या ह्या जन्माला आल्याचं सार्थक करायचं असेल तर संत महात्मे करतात हेची माझी हित करीती सकळ मायबाप जन्म देतील पण हित करत नाहीत हित नाही ठावे जननी जनका मायबापाला हित ठाऊक नाही महाराज आई वडिलाला फक्त शाळा शिकावं चांगलं व्हावं पैसा आणून द्यावं एवढीच काळजी दुसरी काही काळजी राहत नाही त्याचा उद्धार व्हावं काहीतरी भजन सन्मार्गाला लागावं हे आई वडिलाच्या मनात राहत नाही क्वचित कोणाचे ते लेकरं आले तर आले नाही तर सर्वांचे लेकरं येत नाहीत मंदिरावर परमार्थ म्हणून तर बुडायला आम्हाला गावोगाव जावा कुठेही नाही सप्ताह तेवढा जोरात सप्ताह जोरात पुन्हा बघा 2ला 3ला 4 माणसं 12 गावकरी मंडळ सप्ताह करते अशा प्रकारचा असलेला हिताचा येतो हिताचा कळवळा पडती हाती म्हणून काळा संत महात्म्याला कळवळा आली हे जन्माला आलेत पण आले तसे जाण्याची वेळ आहे मला आलं तसा गेला बघा तुम्ही ते बाज वाजता आलास काय केलास आला ते बाया माशा मारतात बघा चिंदू घेऊन हो आलास तसं गेलास आलास तसं गेलास आलास तसं गेलास पण माणूस त्याचा विचार करत नाही कीर्तन ऐकू जे बसतं मर्यादित मनुष्य असतो होय खरंच हाय होय खरंच हाय होते पुन्हा इथून निघून गेल्यावर भैरे ऐकती कहाणी रे भैरचपणा आंधळ्या पुढं गाऊन नाचून फायदा नाही भैऱ्या पुढं गाऊन फायदा नाही परमार्थ करायचा करायचा कुणाचा तरी परमार्थ करून उद्धार होत नाही मला तुमचा आमचा होते का होत नाही भजन तेवढं आपण इमानदारीने करतच नाही कुठला उद्धार होणार उद्धार होत नाही पण आपलं काम आहे म्हणून करायचं आहे काहीतरी त्यातल्या त्यात सन्मार्ग मिळावा सन्मार्गाला असलेलं हे जन लागावं काळाच्या हातात सापडू नये म्हणून संत महात्म्याने आपणाला उपदेश केला बाबा सर्व हे खोटं आहे खोटं तुम्ही म्हणता संसार 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 संसाराच्या पाठी लागले महाराज लोक लय संसार खरा आहे का लय संसार खरा संसारामध्ये विशेष सुख खरा
संसार दुःख मूळ चोहीकडे इंगळ विश्रांती नाही कोटी रात्रंदिन तळमळ दुःख बांधवडी आहे हा संसार 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 सुखाचा विचार नाही कोठे सुखाचा विचार नाही कोठे दुःख बांधवडी आहे हा संसार दुःख बांधवडी आहे हा संसार स्वतः विचार नाही कोठे स्वतः विचार नाही कोठे दुःख बांधवडी आहे हा संसार दुःख बांधवडी आहे हा संसार दुःख बांधवडी आहे हा संसार सुखाचा विचार नाही कोठे सुखाचा विचार नाही कोठे दुःख बांधवडी आहे हा संसार दुःखाचा विचार नाही कोठे सुखाचा विचार नाही कोठे दुःख बांधवडी आहे हा संसार सुखाचा विचार नाही कोठे संसारामध्ये सुख नाही महाराज हा सुख आहे का खरोखर सुख नाही सुख असतं तर मोठमोठे लोक काय ऋषी मुनी तपस्वी संसार सोडत होते का सोडत नव्हते काही लोक संसाराला भिवून पळून गेले महाराज हा पण आपण त्या संसारात गुंतलो हा आपणाला संसार गोड झाला हा परमार्थ कडू झाला लई लोकांना सांगा परमार्थाला या सप्ताह हो गावामध्ये येतो का हा येत नाहीत महाराज नाही म्हणजे आम्ही 12 ज्योतिर्लिंग केले आता काही गरज नाही हा सप्त्याला कधी अठ्ठासून येत जावं हा सप्ताह उद्धार होण्यासाठी आहे, नामस्मरण ऐकण्यासाठी आहे परीक्षिती मृत्यू साता दिवसाचा परी झाला वाचा नामेबद्ध 7 दिवसात मृत्यू चांगलं होतं उद्धार झाला महाराज परीक्षिती राजाचा हां म्हणून कीर्तनाला यावं भजनाला यावं काहीतरी नामस्मरण करावं संसार तर मरेपर्यंत संसार कराल केलं तरच होते असं नाही कर लागेल तर बी होते हां होते की नाही तरी काय थोडी आणि सांग स्वान सुकर त्याचे संसार असते लेकर बळच आहे ती फक्त बुद्धी नाही त्यांना बोलण्याची करण्याची भगवंत प्राप्ती करून घेण्याची हां फक्त बुद्धी नाही बुद्धी आहे आपल्या ह्या मनुष्य देहामध्ये संसारामध्येच आपण जर सर्व आयुष्य वाया गेलो तर परमार्थ कधी करावं महाराज हां परमार्थ कधी करावं म्हातारपणाला काही लोक म्हणतात आत्ताच वय नाही हो आमदार पैसे व्हा माणसा पैसे त्याच्या एवढा रुबाब काहीच नाही पण सोबत काय नाही ते राजा रावणाला किती ऐश्वर्य होतं त्याच्या एवढं आपल्याला काय बी नाही सांगा ते कवडी गेली नाही धन मिळवोनी कोटी सवे रे लंगोटी सवे रे लंगोटी सवे रे लंगोटी कोटी संगे रे लंगोटी संगे रे लंगोटी संगे रे लंगोटी काय गेलं शेवटी लंगोटी सुद्धा गेलं नाही कमी ऐश्वर्य होते महाराज त्याच्या एवढं जगात बी कोणाला नाही हां पण त्याचा उद्धार तरी झाला हां उद्धार झाला हो मुक्त केले राक्षसा सर्व राक्षस लोकांचा उद्धार होता खादाडे पिदाडेच होते हां कपी कुळ उद्धरिले मुक्त केले राक्षसा हां
भीतीनंच का होईना रामाचं नाव येत होतं. हा, भीतीनंच का होईना. औरंगजेबाच्या काळामध्ये पाणी पिताळा घोडे औरंगजेबाचे, शिवाजी दिसत होते त्यांना. शिवाजी महाराज हो, संभाजी महाराज, शिवाजी महाराज दचकून उठायचे. हा, दचकायचे घोडे. तशा प्रकार असलेल्या ह्या ठिकाणी महाराज परमार्थ साधन सोपं आहे. संतांच्या पायावर विश्वास ठेवणं सोपं आहे. लोक आता दास्यत्व पत्करतात, कुणाचंही दास्य होतात. कुणाचंही दास्यत्व पत्करू नये. पत्करावं का? चांगल्या सज्जनाचंच दास्यत्व करावं. त्याच्यापाशी त्याचं दास्यत्व केलं तर काय, तर तुझी या दासीचा दास करून ठेवा, दास करून ठेवा, तुझ्या दासाचा दास कर. हा, संत महात्मे म्हणले तुझी या दासीचा दास. देवा मला जर जन्म घातला तर तुझ्या दासाचा दास कर. मद दास करी त्याचा, संत दासाचा दास. हा, संत दासाच्या दासाचा. हा, संताच्या दासाचा दास कर. कारण त्या ठिकाणी पडोनी राही न तई ठाई, उगाच संताची पायी. न मागे न करी काही तुझी अनगा विठोबा. विठोबा. हा, काय मागायची गरज आहे संतापाशी गेल्यावर? काही मागायची गरज नाही. हा जन्म मरणाचं सार्थक करून घ्यावं, दुसरं काही मागू नये. मागल तर पोट भरणार महाराज. हा, काही लोकांनाही मागायची सवय. हा, कुठं काय की, कुठं काय की, कुठं काय की. शेळी पाला खाल्यावर भन 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 रात्र दिवस हो, पण काही नाही उपाधी त्याला. माणूस समाधान राहावं, ठेविले अनंत तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे. संसार करावा लागतं, पैसा कमवावा लागतं. नाही असं नाही, कमवा. काहीतरी उदार मनाना, उदारांत करणारं. पैसा असेल त्याला मान आहे ना असं नाही. हां, भरपूर पैसा आहे, काय करावं? ऐन येळा कुठं तर पडला, उठवाय कोण आहे महाराज? एवढं माणसामध्ये माणुसकी आहे, तेवढा पैसा काम करत नाही. माणुसकी काम करते महाराज. दास्यत्व कुणाचं करा? संत महात्म्याचं दास्यत्व करा, उद्धार होते. हा, काय मी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण. असे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझी. संत महात्म्यापाशी गेल्यानंतर समाधान होते महाराज. हा हा, इतर कुठं समाधान भेटतच नाही. हा, समाधानी करता, सुखा करता सर्व लोक हिंडले. हा, भन भना हिंडले हो, कुठे चाले, पण सुख नाही. सुख नाही कोटे आली या संसारी, वाया आहे बरी होऊ नका. संसारामध्ये सुखच नाही, उग येरदार आहे. आला गेला, आला गेला, आला गेला. हा, कुठं बी जावा, कुठं बी जावा, काही करा, संसारामध्ये कुठे तर काही कमीच पडणार. कोटे काही आणि एक आहे, एक नाही, एक नाही. हा, काही तर कितीही करा, काही तर कमीच राहते. कितीही करा, काही तर कमीच राहते. म्हणून त्यांना परमार्थाचं चिंतन करावं लागतं महाराज. त्या परमार्थाच्या चिंतनानं संसार हा शुद्ध होतो. संसारामध्ये माणूस तरुण जातो. संसार परमात्मा चिंतन पाहिजे त्याला. हां, दिवसभर काम करा हो, दिवसभर काम करा. हां, भाकरी कळताळा नामस्मरण करा, रामकृष्ण हरी हरिपाठ पाठ करा. हां, आजकाल वारकऱ्याला हरपाठ पाठ नाही. तुम्हाला खरं सांगतो, गावामध्ये लिहिलं तर 5-6 जणाला असेल. हां, बुड म्हणलं तर शेंडा म्हणतात, शेंडा म्हणलं तर बुड म्हणतात. खरं हो, ह्याची दानजे गावापासून झाले समाधान म्हणायला लावा. 50% वारकरी आहे ना. हां, काही लोक कीर्तन करायला बघा आजकाल. उगं कुठं तर बघायचं, नाचायचं, हिंडायचं, 15,000 20,000 25,000 घेऊन जायचं. खरं आहे की नाही माऊली? हां, कुठेही बघायचं. खरा परमार्थ सोडून दिले आणि लोकाला तेच पटलं. चांगलं महाराजाला काय बी झाले आत्मरमध्ये यंदा म्हणतात. हां, उड्या मारायचा महाराज पाहिजे, काय आता पाहिजे. कथा सांगले कुठं तर शिवाजी महाराज सांगले, सांगावं शिवाजी महाराज सांगणे असं होणार नाही. कीर्तनात तात्पुरती सेवा असावी कुठे बी. खरं आहे की नाही? शिवाजी महाराज महाराष्ट्राचे दैवत आहेत, ते मान्य आहे आपणाला. सुरू केलं की तोच विषय. हां, काय सांगते, काय बोलते त्या महाराजालाच माहीत. काही लोक आहेत आपल्या इथं झाले 2-4 कीर्तन चांगले झाले का? पहिला दिवस, चौथा दिवस, हां, चांगले कीर्तन झाले. सद्गुण प्राप्त होतात महाराज. तसल्या संतांचे पाय जर आपल्या इथं मंदिरामध्ये लाभले तर आपला लाभ होतो. ऐसा लाभ बांधा घाटीने विठ्ठल पायी पडे मिटे. ज्या संतांच्या दर्शनामुळे भगवंताची भेट होते, त्या संत महात्म्याचं दर्शन करत राहतं महाराज. आणि त्या संत दर्शन निहाला संत दर्शन निहाला संत
जेणे हा लाभन पद्मनाभ. ज्या संतांच्या दर्शनामुळं भगवंताची प्राप्ती होते म्हणून संत महात्मे म्हणले त्या संतांच्या पायावर विश्वास आहे. मला पहिलं कळवा. संताची पायी हा माझा विश्वास. 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 सर्व भावे दास झालो त्यांचा. सर्व भावे दास झालो त्यांचा. हेची माझे हित करीती सदा. हेची माझे हित करीती सदा. सर्व भावे दास झालो त्यांचा. सर्व भावे दास झालो त्यांचा. हेची माझे हित करीती सदा. माझी हित करीती सदा. संताची पायी हा माझा विश्वास. सर्व भावे दास झालो त्याचा. हेची माझी हित करीती सगळं. संत महात्म्याशिवाय हित कोणी करत नाही म्हणून त्या संताला शरण जावं लागतं महाराज. आयशा संता शरण धनी म्हणे त्याला द्यावे. ज्या संताला शरण गेल्यानंतर आपल्या देहाचं कृत कल्याण होतं त्याच संताच्या पाया पडायचं. त्याच संताला शरण जायचं महाराज. नाही तर बरेच संत आहेत आजकाल. होय संताला भगवत कुठेही सप्ताह असू द्या सप्त्यामध्ये कथा ऐका, मनन करा, निध्यास करा. कथा आहे महाराज. ही कथा 7 दिवसाची. कोणी अन्नदान करा, कोणी अर्थज्ञान करा, कोणी कर्मज्ञान करा, आखरी श्रमदान करा. पुण्य आहे महाराज. पुण्य पुण्य आहे श्रमदान करणं, अन्नदान करणं. झाडलं तरी पुण्य आहे. सर्व करून सप्ताह एकाला विचारलं काय हो तुमच्या गावात सप्ताह थांबलता बाबा. मला 8 दिवस वेळच भेटली नाही. का बरं? नाही मला तिकडे गेलंच नाही. कसा झाला सप्ताह मग? बरं झालं म्हणल्याच बा. आखरी बरं तर म्हणावं, वाईट म्हणणे. परमार्थ केलं त्याला दूषण आहे महाराज. वाईट झाला म्हणलं तर काय हो काही नाही म्हणजे आजकाल लोकांना सवय. कसा होता राहतात त्या महाराज? उगा पैशाला चेट होता हो. काही भी सांगल नाही तर पण काही सांगो न सांगो आपण काय घ्यायचं हे ऐकायचं. महाराज कसं काय ना होय. या गादीर उभा टाकून भगवंताचं चिंतन करते ना तेवढंच ऐकायचं. त्याचे गुण दोष बाळगायचे नाहीत. त्यानं काय करते, काय केलं, काय नाही त्याचा पापतं ना. होय ज्याचं कर्म त्याला महाराज. दुसऱ्याला काय घेणं देणार. म्हणून संत महात्मे म्हणून आज असलेलं अनंत 148वी पुण्यतिथी घाळेपा महाराजची आहे. आहे की नाही? गावाला आनंद, 10 खेड्याला आनंद आजूबाजूवाल्या. कारण का विश्वास आहे की हो त्यांच्यावर. त्यांच्यावर विश्वास आहे म्हणून आहे. नसतं आमच्यासारख्याला कोणी विचारलं आमचं कसं आहे म्हणून. उसाबरोबर एरंडीला पाणी आहे की गोठा आहे. वंशज नाव सांगायला आणि भीक मागायला. खरं आहे गोठा आहे. उसाबरोबर एरंडीला पाणी. राहते की नाही मळ्यात ऊस? एरंडी बी राहते. काय कोणा तृप्त होते. राजाच्या पंक्तीला कावळा तृप्त झालता मग तशी कहाणी. काय कोणा नामस्मरण येते मुखाला एवढंच कहाणी. आमचं आली भाग्या ते करीत तुझे नाव उच्चारतो. संत महात्म्याची सेवा ही अवघड आहे महाराज. अवघड. नामस्मरण करणं सोपं, अवघड आहे. रोज पाय पडा, रोज हे करा. देव भेटत नाही ना संत भेटत नाही. तपश्चर्या करावी लागते महाराज. सद्गुरु घाळेप्पा स्वामी 12 वर्ष तपश्चर्या केले. महादेवाचं चिंतन केले. फळ फाला सेविती भूक लागता.
भूक लागले तर फळ आणि पाला खाल्ले, तहान लागली तर गाईचं गोमूत्र पिले. अशी तपश्चर्या तेव्हा देव भेटतो व साधा देव भेटतं काय? देव आशाने पावत नाही रे, आणि देव बाजारचा भाजीपाला नाही रे. हा देव कुठे देव बघ पाहते? होय हो मी म्हटलं नवस केला नवस केला. नवसानं देव पाहते का? हा नवसानं देव पावत असलं एवढे सप्ते करायची काय गरज होती? देव कशाचा भुकेला आहे हो? नवसाचा भुकेला नाही, भावाचा भुकेला आहे. थोर प्रेमाचा भुकेला, 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 प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला. हाची दुष्काळ तयाला, हाची दुष्काळ तयाला, थोर प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला. हाती दुष्काळ तयाला, हाती दुष्काळ तयाला, थोर प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला. थोर प्रेमाचा भुकेला, ते दुष्काळ तयाला, हाची दुष्काळ तयाला, ते दुष्काळ तयाला. थोर प्रेमाचा भुकेला, दुष्काळ तयाला, हाती दुष्काळ तयाला, ते दुष्काळ तयाला. तयाला. विठाला विठाला संताची पायी हा माझा विश्वास, सर्व भावी दास झालो त्यांचा. येथे माझे हित करीते सकळ, देणे हा गोपाळ कृपा करी. भागलिया मज वाहतील कडी, त्या त्याने जोडे सर्व सुख. संत महात्म्याचं काम आहे महाराज. केव्हा भाग आला केव्हा शीन आला, सुख दुःख जरी आलं तर संताचं चिंतन करावं. मायो बापो काही लोक बाजात पडून मायो बापो माय बाप म्हणल्यावर माय येते की येणार की बाप येणार? देवाचं चिंतन करावं तेवढंच काय तर. पण देवाचं चिंतन करायला या साधं चिंतन येत नाही महाराज, येते का? होय हो. हां जन्मभर भजन करणाऱ्याला मरताळा देवाचं नाव नाही गेले, ह्याला अचानक कुठं नाव येईल? हां येईल काय? पडली हे वळण, इंद्रिया सकळा, भाव तो निराळा नाही तुझा. मरताळा जर नाव भगवंताचं आलं तर त्या तेवढं भाग्यवान कोण नाही म्हणत. अंतकाळी ज्याचे नाम आले मुखा, तया नाही धोका तुका माने. मरताळा जर राम श्रीराम जय जय राम असा शब्द उच्चार झाला तर त्याच्या एवढं भाग्यवान कोण नाही म्हणत. हां आहे का कोणी भाग? पण भाग आला शीन आला केव्हा संत महाते आपणाला कडे घेऊन सुखाची प्राप्ती करून देतात. म्हणून तुका म्हणे शेष सेवी आवडी वचन मोडी बोली देते. संत महात्मे म्हणतात तुमचं काही उचिष्ट जर असेल तर आवडीनं मी सेवन करीन महाराज. हां आणि वचन तुमचं मोडणार नाही, कारण संताचं वचन मोडताच येत नाही. कारण का मोडता येत नाही? वचनच तसं असते महाराज. काही हिताचं नाही, त्याच्या फायद्याचा पैसा मागत नाहीत, काही मागत नाही, काय मागत नाही. मग काय मोडायची गरज आहे? मोडायची गरज नाही. म्हणून असे संत महात्म्य तयार आहे ना चांगला दिवस रात्र मे पुन्हा दिवस दिवसामध्ये बराबर त्याची आठवण नाही.
आहे. तुका म्हणे जन्माचे सार्थक विठ्ठलाची एक देखलिया. पण त्याचं चिंतनच हे सार्थक आहे. दुसऱ्या ठिकाणी काहीच येणार नाही. म्हणून सद्गुरु घाळप्पा स्वामी ह्या ठिकाणी सर्व आनंदानं गावाची पुण्यतिथी. बाप मेलेला आपला वरीस माहीत राहणार. बाप जर मेला वर्षभर ध्यान ठेवते माणूस. दुसऱ्या वर्षी होती बा तारीख कुठल्या महिन्यात होती काय नाही माहीत नाही. कुठं गडबडीत वेळा हां नाही वेळ म्हणते. काही कथवित जरा माहीत राहतात. बळी महाराज सारख्याला बळी महाराज पुण्यतिथी करतात. महाराज आंध्रेच्या आहेत मग जोरात पुण्यतिथी राहते वडिलाची त्याच्या. हां 40,000 50,000 खर्चा करून पुण्यतिथी कोणी तर हां त्याचाच आनंद आहे. महाराज पुण्य आहे. वडिलाची पुण्यतिथी करणं पुण्य दर्शन घेणं दुर्लभ आहे. हां संत महात्माच्या दर्शनामुळं मनुष्य पावन होतो. म्हणून ह्या नगरीमध्ये पंचक्रोशीमध्ये सद्गुरु घाळप्पा स्वामी यांची आज पुण्यतिथी 148 आपण सर्व गावकरी मंडळी मना साजरी करतो. आज संभाजी महाराजांची जयंती आहे. महाराज संभाजी महाराज कोणाला पवाडा पाठ असलं तर मला म्हणलेत आहे का? हां नाही हां संभाजी महाराज यांची जयंती त्यानिमित्त आपल्या सद्गुरु घाळप्पा महाराजांचा गुलाल आहे. सर्व जमलेल्या टाळकरी वारकरी श्रोते ऐका येणारे बघा येणारे कोणी फायला येणारे कोणी बाहेरून बघणारे कमिटीवाले यांना सर्वजणांना घाळप्पा महाराजांचा शुभ आशीर्वाद आहे. महाराज शुभ आशीर्वाद. कोणीही या ठिकाणी घाळप्पा महाराजावर विश्वास आहे लोकांचा. आमच्या गावात आहे परगावात आहे. दर्शन घेतल्याशिवाय लोक कुठेही जात नाहीत. महाराज सकाळी सकाळी रांग लागते. आमचे सगळे व्यापारी वर्ग दर्शन घेतल्याशिवाय दुकान उघडत नाही. व्यापारी वर्ग गावचे पाटील पोलीस पाटील सरपंच उपसरपंच सर्वजण ह्या ठिकाणी मस्तक टेकून जाते. कारण भाव आहे. भावामुळं हां म्हणा पवाडा शिवनेरीवर शुभजे राजाचा अधिपती दैवत छत्रपती नामचे दैवत छत्रपती दैवत छत्रपती नामचे दैवत छत्रपती दैवत छत्रपती आमचे दैवत छत्रपती दैवत छत्रपती आमचे दैवत छत्रपती. राज घडवण्यासाठी त्याने केला एक होताती. राज घडवण्यासाठी राज घडवण्यासाठी त्याने केल्या एक होताती. घेऊन भगवा हाती स्वराज घडवण्यासाठी आई शिवाई आई जिजाई आई शिवाई आई जिजाई आशीर्वाद पाठी देवा आशीर्वाद पाठी. दैवत छत्रपती नामचे दैवत छत्रपती दैवत छत्रपती नामचे दैवत छत्रपती दैवत छत्रपती आमचे दैवत छत्रपती दैवत छत्रपती आमचे दैवत छत्रपती. छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की. राज्यासाठी स्वराज्याचा लढा लढले म्हणून त्यांचं नाव अमर आहे. हां बोललेलं वचन खरं करून दाखविणारे छत्रपती शिवाजी महाराज. म्हणून वचनानं मोडी बोलले ते. आजपर्यंत कुणाला वचन झालं का? नाही. 300 मावळ्यावर सगळं मुस्लिम लोकाला काबीज केलं. सगळे प्रतापगड सिंहगड सर्व किल्ल्यावर ताबा मिळवला. कारण ह्या शरीराची पर्वा शिवाजी महाराज केले नाहीत. हां त्यांच्यापासले दासबी तसे होते महाराज. हां त्यांची वीर दास्यत्व पत्करलेले. हां तानाजी मालुसरे कसा वीर होता महाराज. मुलाचं लग्न सोडला पण कोंढाणा किल्ला काबीज केण्यासाठी गेला. आधी लग्न कोंढाण्याचे मग रायबाचे. शिवाजी महाराजाला पत्रिका देण्यासाठी आले. शिवाजी महाराज म्हणले तानाजी तुझा तू लग्न पार कर. मला थोडं काम आहे बाबा. मला कोंढाणा किल्ला काबीज करायचा आहे. तानाजीला काय वाटावं दुसरं कोणी तुमच्या आमच्यासारखं झालं तर करा येईल पुन्हा काहीतरी होईल. पोराचं लग्न करून सोड जातो.
तानाजी म्हणले, महाराज हा वीरशूर तानाजी मालुसरे असताना महाराज तुम्हाला जाण्याची काय गरज आहे? असू द्या, आधी लग्न कोंडाण्याचं आणि मग रायबाचं लावी. निघाले महाराज. किल्ल्यावर गेले. त्या काळात घोरपड होती. घोरपड दोन वेळेस घोरपडीला वर फेकले पण चिरकत नाही. तिसऱ्या वेळेस त्या घोरपडीला स्वराज्याची शपथ घातली. तेव्हा घोरपडीनं आधार दिला. सर्वजण कोल्हाना किल्ल्यावर गेले. सर्व असलेले सैन्य जागं झालं. युद्ध कडाक्याचं झालं. त्यात तानाजी मालुसरे मरण पावला महाराज. वीर मरण आलं. काही मावळे घाबरून पळून चालले. शेलार मामा म्हातारा 80 वर्षाचा हाक दिला. या रे म्हणला, बाईसारखं का पळता? आपणाला किल्ला काबीज करायचा आहे. सर्व आले. शेलार मामाने त्या उदय बांध कोण त्या ठिकाणी होता त्याचं शिर उडवलं महाराज आणि कोंडाणा किल्ला सर केला. बातमी कळाली. पण शिवाजी महाराज एकच म्हणले, गड आला, सिंह गेला. बातमीत कळाली. शिवाजी महाराजाला आनंद बी झाला आणि वाईट बी वाटलं. गड आला पण सिंह गेला. तानाजी मालुसरेच्या बायकोला सांगलं, बाबा तुझ्या मुलाच्या लग्नाला काय पाहिजे सांग, तुझा पत्नी मरण पावलेला आहे. हां, दुसरे कोणतरी बाया झालं तर 10 लाख दे, 20 लाख दे, माझ्या लोकाच्या लग्नात मेला हां म्हणत होते. तिनं म्हणली, महाराज मला काही देऊ नका, ह्या महाराष्ट्रामध्ये तुमच्यासारखे राज्य असावं हीच आमची इच्छा आहे. झालं. हां, तुमच्यासारखं राज्य ह्या महाराष्ट्रात असावा. म्हणजे काही ना मागे कोणाची तोशी आवडे देवाशी काय मागल तर देणारे होते. अशा प्रकारचे भक्त ही निस्वार्थी. आणि त्या काळचे सैनिक म्हणा शिवाजी महाराज निस्वार्थी होते. महाराज जोपर्यंत निस्वार्थपणा चालत नाही तोपर्यंत काही साध्य होत नाही. हां, भजनामध्ये निस्वार्थपणा करा, प्रेमानं आनंदानं भजन करा, देवाची प्राप्ती होते. होईना असं नाही. झाली काही लोकांना होते बी. हां, प्राप्ती होतच नसतं तर भगवंताच्या पाठीमाग कोण लागत होता, जाऊ द्या मध्ये सोडून देतो. अशा प्रकारे ही झालेली सेवा आहे. ठिकाणी आता आणखी भागवत कथा समाप्ती आहे. हां, झालेली सेवा गळप्पा स्वामी यांच्या चरणी पावन करून ज्ञानोबा विठोबा रुक्माई जय विठोबा, जय विठोबा रुक्माई, विठोबा रुक्माई, विठोबा रुक्माई, विठोबा मला देण्याचा नाही. Oh